कारण राम मंदिर हे झालं, राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने झालं आणि राम मंदिर हे तुम्ही केलं नव्हे, हे काही तुम्ही नवीन कायदा आणून तुम्ही केला नाही किंवा नवीन अध्यादेश आणून तुम्ही केला नाही. त्यामुळे हे जे झालं ते राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या येणे अधिकाऱ्यांनी झालं आणि ते करणार होते. तुम्ही अर्ध्या अधुऱ्या मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा केली, तो एक चर्चेचा विषय होऊ शकतो. पण मग तुम्ही राम मंदिराच्या अनुशंसाने हे बोलायला सुरू केलं की जे राम मंदिराच्या त्या प्राणप्रतिष्ठेत आले नाही ते सनातनी धर्माविरुद्ध आहेत किंवा मग तुम्ही त्यांना धर्मविरोधी सांगितलं, रामविरोधी सांगितलं. मग असे रामविरोधी आणि धर्मविरोधी असे मग आंबेडकरांनी तर स्वतः मी रामाला मानतच नाही म्हणून प्रतिज्ञा घेतली, मग त्यांना तुम्ही भारतरत्न देता. असे कितीतरी विसंगती जे आहेत ना त्यांच्याच बोलण्यात, काल काय जे बोलले ते आज बोलत नाहीत. इथे ते म्हणाले की जिनके बच्चे ज़्यादा है घुसपेटियों को दिया जाएगा. नंतर ते म्हणाले की मी जास्त बच्चे म्हणजे हिंदूंना बोललो होतो, मुसलमानांना बोललोच नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या राज्याच्या निवडणुकांमध्ये म्हणजे ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा एक फार मोठा इफेक्ट होईल असं वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला? नाही आहे, ध्रुवीकरणाचा इफेक्टिव्ह झालेला आहे. मला जर महाराष्ट्रात बोलायचं झालं तर जिथे जिथे मुस्लिम पॉकेट्स आहेत तिथे ध्रुवीकरण झालं, पण ते अँटी BJP झालं, फॉर इंडिया झालं. पण जो हिंदू कन्सॉलिडेट होतो मुसलमान कन्सॉलिडेट झाल्यावर, तो हिंदू वोट कन्सॉलिडेट होताना दिसत नाही. कारण त्यांचे आपले स्वतःचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आता इथे जर कांद्याचा हा बेल्ट आहे, इथे जर कांद्याचा प्रश्न असला तर त्यांना तो राम मंदिर किंवा हिंदू मुसलमान, ते मुसलमान कुठं वोट देतात ते जाऊ दे, पण आमच्या कांद्याची तू वांदे केलेस त्यामुळे तुला काय मत द्यायचं म्हणून हा प्रश्न असतो. आपल्याकडे मराठी अस्मिता, मराठी वर्सेस गुजराती चालू आहे. आपले उद्योगधंदे पळवून नेले गुजरातमध्ये. त्यानंतर ही ज्या राजकीय दल तोडलेत, बाई शिवसेना ही मराठी राजकीय पार्टी होती किंवा राष्ट्रवादी ही महाराष्ट्राची राष्ट्रीय, त्याला तुम्ही तोडलं. आणि महाराष्ट्रात जनरली प्रत्येक राज्याची एक वेगवेगळी एक आभा असते, तासीर असते, त्याला आपण म्हणतो स्वभाव असतो त्या राज्याचा. या राज्याचा स्वभाव कधी गद्दारांना अलाव करत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे डिरेल होत झालं. दुसरीकडे विपक्ष हा संघटित दिसला. जे गठबंधन झालं आहे, वर जी मोठ बांधल्या गेली ती मोठ खालच्यापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आलेली दिसली. दुसरीकडे जी महायुती होती महाराष्ट्रात, तिचं ते गठबंधन होताना दिसलं नाही. म्हणजे आता मला कोणी जालन्याचं, आज मला काही लोक मिळाली, ते म्हणाले की जालन्याला त्या दानवेबद्दल इतकी नाराजी आहे शिवसेनेमध्ये, कुठली शिवसेना, एकनाथ शिंदेंची, की त्यांनी पंजाला वोट दिलं. म्हणजे जे खालपर्यंत ते गेलं नाही. ठाणे, कल्याण इथे पहा ना तुम्ही, BJPनी म्हणजे प्रस्ताव पारित केले की आम्ही याला देणार नाहीत. नाशिकमध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत निवडणुकीचे म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवार जाहीर होत नव्हता. छगन भुजबळसारखा माणूस जेव्हा म्हणतो की मला निवडणूकच लढवायची नाही आहे, तेव्हा मग कळतं की ते अजित पवारला ती सीट पाहिजे होती, इकडे शिवसेनेला ती सीट पाहिजे होती, तिकडे अजित पवार किंवा शिवसेनेमध्ये यात कोण लढेल हे ठरवणारे अमित शहा. म्हणजे इतकं त्रांगडं होतं हे. त्यामुळं कोणाचा पाया, कोणाचं खेटर नाही. त्यामुळं ते जे गठबंधन खालपर्यंत पर्क्युलेट व्हायचं होतं. पण शिवसेना आणि BJP जेव्हा एकत्र लढायचे तेव्हा तो हिंदुत्वाचा एक बॉन्डिंग होतं आणि त्या बॉन्डिंग म्हणजे खालपर्यंत तो जायचं. तो मला महाराष्ट्रात कुठल्याही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये, एकही कॉन्स्टिट्युन्सी नाही 48मध्ये जिथे मला महायुती एकत्र लढताना दिसली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.